नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयरचे जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत इंजिनिअरिंगसाठी आफ्टर डिप्लोमा, तर अशा विद्यार्थ्यांसाठी बघा आजचा शेवटचा दिवस आहे. जसं की आपण साईटवरती गेल्यानंतर बघू शकतो इम्पॉर्टंट डेटमध्ये 25 जुलै अप टू 5 PM ही शेवटची डेट आहे रजिस्ट्रेशन करायची. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे. तसेच खूप साऱ्या तहसील कार्यालयामध्ये संप वगैरे सुरू आहे. त्यामुळे पण डॉक्युमेंट पेंडिंग असल्यामुळे ते विद्यार्थी काय होत आहेत तर कॅटेगरीमधनं फॉर्म जो आहे तो सबमिट करू शकत नाही. तर याच्यावरती काही सोल्युशन आहे का? असेल तर ते मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर डेट एक्सटेंड होईल का याच्यावरती पण आपण बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे कोणतीही कॅटेगरी जर असेल, तुमच्याकडे डॉक्युमेंट येत नसेल, व्हॅलिडिटी येत नसेल, सपोज त्याची रिसिप्ट आहे तर अपलोड करू शकता तुम्ही रिसिप्टवरती. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तिथं 3 ऑप्शन येतात डॉक्युमेंट अपलोड करायला. अवेलेबल, नॉट अवेलेबल आणि तिसरं ऑप्शन असतं आपलं अप्लाइड बट नॉट अवेलेबल. तर तुम्ही तिसरावाला ऑप्शन सिलेक्ट करायचं, अप्लाइड बट नॉट अवेलेबल. त्या ठिकाणी तुमची रिसिप्टची डिटेल अपलोड करायची आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. ही झाली पहिली केस. दुसरी केस अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटीसाठी अप्लायच केलेलं नाही आहे किंवा डॉक्युमेंट त्याची रिसिप्टच नाही आहे. तर असे विद्यार्थी जर त्या ठिकाणी नॉट अवेलेबल जर केलं त्यांनी, तर तुमचा फॉर्म जो आहे तो पुढे सबमिट होत नाही आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्हाला जर फॉर्म सबमिट करायचा असेल आज, तर तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी तुमची कॅटेगरी जी आहे ती ओपन करायची. ओपन करून मग तुम्हाला कोणतेच डॉक्युमेंट अपलोड करायची गरज पडणार नाही आणि तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करून द्यायचा. ठीक आहे. एकदा तुमचा फॉर्म सबमिट झाला म्हणजे तुमचं ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट त्या ठिकाणी येईल, है ना? आणि तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी सबमिटचं ऑप्शन येईल. म्हणजे आजची डेट जी आहे ती त्याचं सोल्युशन त्या ठिकाणी मिटलं. ठीक आहे. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेट एक्सटेंड होईल का? विद्यार्थी मित्रांनो, कालच BE फर्स्ट इयरची डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे इंजिनिअरिंग फर्स्ट इयरची. त्याचे 28 झालेली आहे, 28 जुलै. तर डेफिनेटली डायरेक्ट सेकंड इयरची पण तुमची डेट एक्सटेंड होणार आहे, है ना? तर करणं आहेच डेट एक्सटेंड आणि डेट होणार आहे. त्याची नोटीस कधी येईल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची 5च्या पुढे तुमची नोटीस त्या ठिकाणी डिस्प्ले होईल तुम्हाला डेट एक्सटेंड झाल्याची, है ना? जर कोणाला या डेटमध्ये जर कंप्लीट करायचं असेल डॉक्युमेंट वगैरे, तर तुम्ही हा जो पर्याय सांगितला मी तुम्हाला, की डायरेक्ट ओपनमध्ये येऊन तुम्ही ओपनमध्ये आल्यानंतर तुम्ही सबमिट करू शकता ओपनमध्ये कॅटेगरी करून. आणि नंतर तुम्हाला ग्रेव्हियन्समध्ये तुमची जी कॅटेगरी ओपनची परत तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्हाला करता येईल. ठीक आहे. तसेच बघा खूप साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम हा आहे, की स्क्रुटिनीसाठी विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे. बट त्या ठिकाणी काय होत आहे, त्यांचा फॉर्म जो आहे तो ओन्ली पिकअप केलेला आहे असं लिहून येत आहे त्या ठिकाणी. जवळपास 7 दिवस 8 दिवस झालेले विद्यार्थ्यांचे, तरीही त्यांचा फॉर्म कन्फर्म झालेला नाही आहे, है ना? जस्ट काय म्हणत आहे, की फॉरवर्डेड टू स्क्रुटिनी. ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी एक मागे व्हिडिओ बनवला होता मी, की ते त्यांची स्क्रुटिनी जी आहे ते चेंज करू शकता स्क्रुटिनी टू फिजिकल स्क्रुटिनी. ठीक आहे. तर फिजिकल स्क्रुटिनी करून तुमच्या जवळच्या FC सेंटरला जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे. किंवा वेट करायचं असेल तर वेट करू शकता. तुमचा डेफिनेटली स्क्रुटिनीला जर पाठवलेला आहे आणि त्यांनी जर व्हेरीफाय न करता तुमची डेट संपेल असं होणार नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. तसेच आपला डायरेक्ट सेकंड इयरचा व्हॉट्सअपचा तिसरा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऑलरेडी 2 ग्रुप जे आहेत ते फुल झालेले आहेत. तिसरा ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. तसेच ॲडमिशन रिलेटेड अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमच्या एका लाईकमुळे आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.